नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमिस्टर सेकंडच्या प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग विपणनाची तत्त्वे या विषयामध्ये युनिट दुसऱ्यामध्ये प्राईस अँड प्रमोशनचा अभ्यास करतोय. आपण प्राईसचा अभ्यास संपवलेला आहे, प्रमोशनचा अभ्यास सुरू आहे. याच्यामध्ये आपण प्रमोशनाची जी काही संकल्पना आहे ती आपण लक्षात घेतली, स्वरूप लक्षात घेतलं, महत्त्व लक्षात घेतलं आणि आजच्या आपण तासाला प्रमोशनचे टूल्स लक्षात घेतोय. वृद्धीची साधनं असं आपण त्याला म्हणू शकतो. ग्राहकांना वस्तूंची माहिती देऊन त्यांच्या मनात वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण करणे आणि त्यानंतर प्रत्यक्षात वस्तू व सेवा खरेदी करण्यास त्यांना प्रवृत्त करणे, यासाठी प्रमोशनची वृद्धीच्या कार्यक्रमाची गरज असते. प्रमोशन करणं म्हणजे काय? प्रमोशन म्हणजे नोकरीतली बढती नव्हे, तर प्रमोशन म्हणजे या ठिकाणी वाढ करणं, वृद्धी करणं. ते कशामध्ये? तर सेल्समध्ये, विक्रीमध्ये वाढ करणे. विक्री वाढ हा सुद्धा आपण साधा मराठी शब्द यासाठी वापरू शकतो. ग्राहकापासून, उत्पादकापासून हे एकमेकांपासून दूर असतात. उत्पादक एका ठिकाणी, ग्राहक असंख्य ठिकाणी विखरलेले असतात आणि अनेक वेळा ते समोरासमोर न येता विक्रीचे व्यवहार पूर्ण करावे लागतात. बाजारपेठांचा भौगोलिक कक्षा ज्या आहेत आता दिवसेंदिवस खूप वाढत चालली आहेत, व्यापक होत चालली आहेत, विस्तृत किंवा विखुरलेल्या दिसून येत आहेत. वाहतुकीची आणि दळणवळणाची साधनं अनेक ठिकाणी संपर्क साधून विपणनाचे व्यवहार आजकाल पूर्ण केले जात आहेत. कारण वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनामध्ये जी क्रांती झालेली आहे त्याचा हा परिपाक आहे. वितरण साखळीत अनेक मध्यस्थांचा समावेश होत आहे. जी डिस्ट्रीब्युशन चॅनेल आहे त्या डिस्ट्रीब्युशन चॅनेलमध्ये डीलर्स तर आहेतच, रिटेलर आहेत, होलसेलर आहेत, पण एजंट असतील किंवा सब डीलर असतील, अगदी गाव पातळीवर सुद्धा डीलर निर्माण होऊ लागलेले आहेत. ग्राहकाप्रमाणेच सर्व मध्यस्थांची माहिती मिळवण्यासाठी सुद्धा वृद्धीची साधनं आवश्यक आहेत. ग्राहकाची तर माहिती मिळवल्याच पाहिजे, पण त्याचबरोबर जे आपले मेडिटर आहेत, मध्यस्थ आहेत मधले, त्यांचीही माहिती मिळवणं आवश्यक आहे. आता ग्राहकांच्या आवडीनिवडीत जे बदल होतात, नव्या पर्यायी वस्तू बाजारपेठेत प्रवेश करतात, स्पर्धक काही नवनवीन विपणनाची धोरणं, रचना आखत असतात. या सर्वाबद्दलची माहिती आपल्याला एकत्रित करावी लागते, संकलित करावी लागते आणि या माहितीच्या आधारे विक्रय वृत्तीच्या साधनाद्वारे विक्रीत वाढ घडवून आणता येते. तर ही माहिती कशासाठी? तर आपल्याला विक्रीमध्ये वाढ करायची आहे, हा याच्यातला आपला फायनल अंतिम हेतू आहे. विक्रय वृद्धीच्या योजना ग्राहकांच्यासाठी असतात. मध्यस्थ जे आहेत, मग त्याच्यामध्ये घाऊक व्यापारी असतील, किरकोळ व्यापारी असतील, डीलर असतील, एजंट असतील, ह्या सर्वांच्यासाठी असतात, फक्त ग्राहकांच्यासाठी असत नाहीत. सध्या विपणनकर्ते या सर्व स्तरावर विविध प्रकारच्या विक्री योजना तयार करीत असतात. फक्त ग्राहकांच्यासाठीचं जे विक्री वृद्धीची योजना असतात त्याचं स्वरूप वेगळं असतं आणि इतर मध्यस्थांच्यासाठी किंवा घाऊक व्यापार, किरकोळ व्यापाऱ्यांच्यासाठी त्या विक्रय वृद्धीची योजना जी आहे ती त्याचं स्वरूप वेगळं असतं. आता त्यासाठी तुम्हाला ही विक्रय वृद्धीची साधनं वापरावी लागतात. आता या साधनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 4 साधनं आपण लक्षात घेऊ. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं साधन पहिलं आहे आणि ते आहे म्हणजे जाहिरात. जनसंपर्क आहे, पर्सनल सेलिंग आहे आणि विक्री वाढ हा पण त्याच्यातला एक साधन आहे. आपल्याला माहिती आहे सध्याचं युग हे जाहिरातीचं युग आहे. जाहिरातीशिवाय कोणतीही वस्तू किंवा सेवा विपणन करणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. ग्राहकांना आवश्यक गरजांची ओळख व जाणीव ही जाहिरातीद्वारे होत असते, ही आता आपल्याला नाकारून चालत नाही. वस्तू आणि सेवांची माहिती जाहिरातीद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. वस्तू काय आहे, सेवा काय आहे
याची माहिती ग्राहकांना या जाहिरातीच्या विविध प्रकारच्या जाहिरातीच्या माध्यमातून ती ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. म्हणून सध्या जाहिराती ही केवळ विपणनाच्या वृद्धी या घटकाचा एक भाग राहिलेला नसून तो एकूण आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचा अपरिहार्य असा हिस्सा बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. लोकांची जीवनशैली असेल, राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी जाहिरातीची फार मोठी कामगिरी या ठिकाणी पार पडलेली दिसते. उद्योग असेल, व्यापार, सेवा, राजकारण, समाजकारण म्हणजे इत्यादी अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की जाहिरात एक अविभाज्य भाग बनून राहिलेली आहे. जाहिरातीद्वारे वस्तू व सेवांना मोठ्या प्रमाणावरती मागणी निर्माण केली जाते, तसेच मागणीची तीव्रता देखील वाढवली जाते. आता याच्यामध्ये आपण बघतो की जाहिरात हा विक्रय वृद्धीचा अत्यंत लोकप्रिय असं घटक किंवा साधन आहे आणि सर्वच उत्पादक व वितरक या साधनाचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग करतात. आधुनिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक साधनं असतील, गुणवत्ता, कल्पकता, रंगसंगती, अचूक वेळ यामुळे जाहिरात 5 कलर्समध्ये, 7 कलर्समध्ये म्हणजे रंगसंगती असते, आकर्षक असतो, अचूक वेळ साधली जाते, साधनं वापरली जातात, तंत्रज्ञान, कल्पकता वापरली जाते. यामुळे जाहिरात आता खूपच आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह बनत चाललेली आहे. जाहिरातीचं स्वरूप असेल, रचना असेल, प्रसारण साधनं असतील, त्याची तंत्र, सादरीकरण, कोण जाहिरात करतं, कोणत्या ठिकाणी करतं, म्हणजे यासुद्धा आता आता अतिशय नाविन्यपूर्ण अशा गोष्टी या संदर्भात निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानामुळं डिजिटल आणि परस्पर संवादात्मक साधनांचा यामध्ये सक्षमपणे वापर केला जातो. ऑनलाईन आणि ईमेल विपणन हे जाहिरात मोहिमेचं सामान्य घटक आहेत. आता काही तज्ज्ञांच्या जाहिरातीचं निर्णय किंवा क्रियाबद्दल इंग्रजी यम पासून सुरू होणारी 6 कार्य त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. एम स्टँड फॉर मिशन, ॲडव्हर्टायझिंग ऑब्जेक्टिव्ह, जाहिरातीची उद्दिष्टे. मिशनमध्ये जाहिरातीची उद्दिष्टे लक्षात घेतली जातात. एम स्टँड फॉर मनी, ॲडव्हर्टायझिंग बजेट, तुमचं जाहिरातीचं अंदाजपत्र किती आहे, तुम्ही जाहिरातीसाठी किती खर्च करताय विक्री खर्चापैकी. एम स्टँड फॉर मेसेज, क्रिएटिंग ॲडव्हर्टायझिंग मेसेज, जाहिरातीतला संदेश हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्या जाहिरातीमधून काय संदेश ग्राहकापर्यंत पोहोचतो. एम स्टँड फॉर मॉनिटरिंग, मॅनेजिंग ॲडव्हर्टायझिंग इफेक्ट, जाहिरात करण्याचं व्यवस्थापन, जाहिरातीचा परिणाम काय होतो त्या परिणामाचं व्यवस्थापन या ठिकाणी करणं. एम स्टँड फॉर मीडिया, ॲडव्हर्टायझिंग मीडिया सिलेक्शन अँड मीडिया शेड्युलिंग, म्हणजे तुम्ही कोणता मीडिया जाहिरातीसाठी वापरताय त्या माध्यमाची निवड आणि माध्यमाचं वेळापत्रक. एम स्टँड फॉर मेजरमेंट, मेजरिंग अँड इव्हॅल्युएटिंग ॲडव्हर्टायझिंग इफेक्टिव्हनेस, जाहिरात प्रभावीपणाचं मूल्यमापन आणि मूल्यांकन करणं आवश्यक असतं. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात जी आहे ही जाहिरात आपण पाहतोय त्याच्या व्याख्या लक्षात घेऊ. जाहिरात म्हणजे विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थेने पैसे देऊन कोणत्याही स्वरूपात अवैयक्तिक रीतीने कल्पना, वस्तू, सेवांचं सादरीकरण किंवा वृद्धी होय. जाहिरात म्हणजे जनसंपर्काचं एक ध्येय स्वरूप आहे, ज्यात विशिष्ट व्यक्तीद्वारा विशिष्ट गटासाठी, विशिष्ट कालावधीसाठी, विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी पाठवलेला संदेश त्याच्यामध्ये असतो. काय आलं, विशिष्ट व्यक्ती आली, त्याची विशिष्ट गट आला, विशिष्ट कालावधी आला, विशिष्ट ध्येय आला, या संदर्भात तुम्ही जो संदेश जनसंपर्काद्वारे ग्राहकापर्यंत पाठवताय त्याला सुद्धा आम्ही जाहिरात म्हणतो. जाहिरात म्हणजे कल्पनासह संदेशाचे वैयक्तिक सादरीकरण. वैयक्तिक सादरीकरण समोरासमोर येऊनचे सादरीकरण नाही, तर या ठिकाणी अवैयक्तिक सादरीकरण आहे. उत्पादक, घाऊक, किरकोळ व्यापारी यांच्याकडून वस्तू व सेवा सध्याच्या व संभाव्य ग्राहकांच्या लक्ष्य गटात प्रभावित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजे जाहिरात आहे. ही जाहिरातीची व्याख्या आपण पाहिली की
अवैयक्तिक म्हणजे समोरासमोर सादरीकरण नाही, तुम्ही ते नाही, तर अवैयक्तिक रीतीने केलेलं हे कल्पनात्मक स्वरूपाची जाहिरात आहे. आता ह्या जाहिरातीची वैशिष्ट्य आहेत, काही वैशिष्ट्य आहेत. आपल्याला माहीत आहे जग एक आता बाजारपेठ बनली आहे. आधुनिक बाजारपेठ ही अतिशय गतिमान, स्पर्धायुक्त आणि ग्राहक मिळवून देणारी आहे. स्पर्धा असली, गतिमान असली तरी ग्राहक मिळवून देणारी आहे. संपूर्ण विपणन प्रक्रिया ग्राहकांना समाधानकारक, स्पर्धकापेक्षा अधिक मूल्य देण्यासाठी कार्यरत असते. बाजारपेठेतील माहिती मिळवून तसेच बाजारपेठेत माहिती पाठवून ग्राहकांचं समाधान केलं जातं. विपणन करते ग्राहकांना माहिती देण्यासाठी, त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक विक्री पद्धतीचा वापर करतात. जाहिरात त्यापैकी एक शक्तिशाली व लोकप्रिय साधन आहे. पहिला मुद्दा आपण घेतो वैशिष्ट्याचा, बाजारपेठ वाढीचं साधन. बाजारपेठ संपर्क साधण्यासाठी वापरले जाणारे विविध साधने आहेत. त्यामध्ये जाहिरात, वैयक्तिक विक्री असेल, प्रसिद्धी असेल, जनसंपर्क असेल, विक्री योजना असतात, या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. पण यापैकी जाहिरात एक अत्यंत प्रभावी, शक्तिशाली, खर्चिक आणि लोकप्रिय साधन आहे. अव्यक्तिगत, नॉन पर्सनल जाहिरात ही लक्ष्य ग्राहकांच्यासाठी अवैयक्तिक आणि मोठ्या प्रमाणावरती संदेशवहनात कम्युनिकेशनचा प्रकार आहे. जाहिरातीद्वारे असंख्य लोकांना एकाच वेळी संबोधित करता येते. त्यामुळे जाहिरातीला अव्यक्तिगत विक्रेता असेही आपण म्हणू शकतो. खर्चिक स्वरूप, जाहिरात जी आहे ही मोफत केली जात नसते, प्रसिद्धी मोफत केली जाते. जाहिरात म्हणजेच प्रायोजक संदेश तयार करण्यासाठी, मीडियाद्वारे प्रसारणासाठी किंवा जाहिरातीचा प्रभाव समजण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. जाहिरात हा बाजारपेठ वाढवण्याचा सर्वात खर्चिक पर्याय आहे. विपणनकर्त्याला योग्य जाहिरात खर्चाचे अंदाजपत्रक मात्र करावे लागते. जर खर्चिक असेल तरीसुद्धा इफेक्टिव्ह सगळ्यांच्यापेक्षा जास्त आहे. खर्च जास्त, इफेक्ट जास्त. मोठ्या प्रमाणावरती वापरतो, वाईड ॲप्लिकेबिलिटी. लक्ष्य बाजारपेठेला संबोधित करण्यासाठी जाहिरात हा लोकप्रिय आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरती वापरला जाणारं असं साधन आहे. जाहिरात ही केवळ व्यवसाय किंवा पैशा यासाठी न वापरता धर्मादाय संस्था असतील, सरकार असेल, शैक्षणिक संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम संस्था असतील किंवा सामाजिक इतर या सगळ्या लक्ष्य समूहापर्यंत टार्गेट जो आपला टार्गेट ऑडियन्स आहे तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातीचा वापर करतात. विविध उद्दिष्टे. आता जाहिरात ही विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केली जाते. मग त्याच्यामध्ये विक्रीचं प्रमाण वाढवणे, ब्रँड किंवा प्रतिमा निर्माण करणे, वाढवणे, हे स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देणे, संबंध प्रस्थापित करणे, ग्राहकांना शिक्षण देणे, वस्तूची माहिती पुरवणे, अशी जाहिरातीची उद्दिष्टे असू शकतात. तर जाहिरातीचं स्वरूप जे आहे, जाहिरातीचा संदेश हा लेखी, तोंडी, दृश्य किंवा याच्या सगळ्या कॉम्बिनेशनमधून सुद्धा, मिश्रणामधून सुद्धा तयार केला जातो. आता काही संदेश तोंडी, तर काही दृश्य, लेखी व दृश्य, तर काही वेळा दृश्य स्वरूपात प्रसारित केले जातात. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे हा जाहिरातीच्या स्वरूपावरती अवलंबून असतो. माध्यमांचा वापर, यूज ऑफ मीडिया. जाहिरातदार जाहिरात प्रसारित करण्यासाठी अनेक माध्यमांचा वापर करू शकतात. आता जाहिरात आणि प्रसिद्धीची विविध माध्यमं सध्या अस्तित्वात आहेत. त्याच्यामध्ये छापील माध्यमं आहेत, वर्तमानपत्र, नियतकालिक, हस्तकालिक, माहिती पुस्तिका असेल, दिनदर्शिका असेल इत्यादी. आणि प्रक्षेपण माध्यमामध्ये तुम्हाला माहिती आहे रेडिओ, टी व्ही, चित्रपट, ध्वनिचित्रपट, इंटरनेट वगैरे. बाह्य माध्यमामध्ये मग पोस्टर्स आहेत, डिजिटल विद्युत पाट्या आहेत, फलक आहेत. तर इतर माध्यमामध्ये व्यक्तिगत संदेश आहेत, पत्र आहेत, प्रदर्शन आहे, भेटवस्तू, फॅशन शो आहे, वाहन जाहिरात आहे, विशेष जाहिरात आहे, शोरूम्स आहेत इत्यादी माध्यमातून तुम्ही जाहिराती करू शकता. संदेशवहनाची गरज, संभाव्य ग्राहकाचे स्वरूप, स्पर्धकांची धोरणं आणि खर्चाची तरतूद या आधारावर माध्यमाची निवड करावी लागते. माध्यमाची निवड करत असताना सुद्धा हे क्रायटेरिया तुम्हाला वापरले पाहिजे. जाहिरात एक कला. खरोखर जाहिरात एक कला आहे. जाहिरात कार्य हे अत्यंत गुंतागुंतीचं असतं. जाहिरातीचा मसुदा तयार करणं असेल, त्याचं सादरीकरण असेल, लक्ष वेधण्याची त्याची क्षमता असेल, उत्सुकता, क्रिएटिव्हिटी, सस्पेन्स निर्माण करण्याचा भाग असेल, जागृती निर्माण करण्याचा भाग, खरेदीची इच्छाशक्ती असेल, स्पर्धकापेक्षा सरसता, वेगळेपणा इत्यादी घटक महत्त्वाचे असतात. शब्द,
वाक्य, चित्र, रंग, प्रतीक, घोषवाक्य, संदेश, पुरावा, विश्लेषण इत्यादीची समर्पक निवड करावी लागते. यासाठी आवश्यक ज्ञान, कल्पकता, सर्जनशीलता, कौशल्य, अनुभव असावा लागतो. हे कोणाचंही लाभल्याचं काम नाही. सत्याचा घटक. जाहिरातीचा संदेश हा नेहमी सत्य प्रकट करतो असे सांगणे कठीण आहे. तथापि काही कायदेशीर तरतुदीमुळे जाहिराती सत्याचा घटक असे निश्चितपणे म्हणता येईल. परंतु जाहिरातीमध्ये केलेले दावे पूर्णतः सत्य असल्याची कोणतीही हमी नाही. बहुतेक जाहिराती भावनाप्रधान असतात, भौतिक प्रधान असतात किंवा दिशाभूल करणाऱ्या सुद्धा काही असू शकतात, उत्पादक केंद्रित असू शकतात. आता उदाहरणार्थ केस उगवणाऱ्या औषधाची जाहिरात, सतत 7 दिवसात चेहऱ्याचा रंग बदलणाऱ्या क्रीमची जाहिरात. एकमार्गी संदेश. जाहिरातीद्वारे एकमार्गी संदेशवहन होत असते. संदेश हा जाहिरातदार प्रायोजक ग्राहकांना देत असतो. ग्राहकाकडून त्याची प्रतिक्रिया ही वस्तूच्या खरेदीच्या स्वरूपात प्राप्त होत असते. त्यामुळे जाहिरातीमुळे विक्री वाढली तर जाहिरातीचा प्रभाव पडला असे म्हणता येते. आणि शेवट आहे मुद्दा, भावनांना आव्हान. ॲपिलिंग टू इमोशन्स. ग्राहकांचं मन मिळवणे ही क्रिया भावनिक असते. त्यामुळे जाहिरातद्वारे ग्राहकांच्या भावनांना आव्हान देणं. बाजारपेठ संशोधनाच्या आधारे प्रभावी जाहिरात बनवणे शक्य असलं तरी ज्या लक्ष्य ग्राहकांच्या भावनेला आकर्षित करतात त्याच जाहिराती या ठिकाणी महत्त्वाच्या समजल्या जातात, लक्षात घेतल्या जातात. आता स्पष्टता व सूक्ष्मता. सर्वात स्मरणीय आणि गूढ जाहिराती सामान्यतः स्पष्टता व सूक्ष्मता या दरम्यान एक उत्सुकता निर्माण करतात. ग्राहकांना आपला संदेश द्यावायचा असतो, परंतु त्यांना थोडा विचार करायला लावू इच्छितो, जेणेकरून काही संवेदनाक्षम गोष्टी तयार करण्यासाठी या सर्जनशीलता महत्त्वाच्या असू शकतात. आता जाहिरातीची विविध माध्यमं आहेत, आपल्याला माहिती आहेत. याच्यामध्ये पहिलं माध्यम आहे ते छापील माध्यमं. मग त्याच्यामध्ये छापील माध्यम हे आपल्याला माहिती आहे सर्वात जुनं माध्यम आहे, मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं माध्यम आहे. या माध्यमामध्ये मग वर्तमानपत्र येतं, नियतकालिके येतं, हस्तपत्रिके, माहिती पुस्तिका, दिनदर्शिका किंवा प्रत्यक्ष व्यक्तिगत पत्र देणं हे याच्यामध्ये येऊ शकतं. छापील माध्यम ही स्थानिक स्वरूपाच्या जाहिरातीकरता अत्यंत उपयुक्त असतात आणि ही माध्यमं प्रक्षेपण माध्यमाच्या तुलनेत कमी खर्चाची असतात. वर्तमानपत्राचं आयुष्य 1 दिवसाचं असल्याने जाहिरातीची लवचिकता राहते. मोठा वाचक वर्ग असल्यामुळे त्या सर्वांपर्यंत जाहिराती जाऊन पोहोचतो. छोट्या जाहिरातीसाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. स्थानिक भाषेत जाहिरात करता येते. सकाळ, पुढारी, महासत्ता, महाराष्ट्र टाइम्स इत्यादी वर्तमानपत्रे, तर फॉर्च्यून, नॅशनल जिओग्राफी, टाइम्स, तनिष्का, चित्रलेखा अशा नियतकालिके प्रसिद्ध होत असतात. उत्पादक, वितरक, विक्रेते स्वस्त हस्तपत्रिके प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत जेवूनसुद्धा वाटू शकतात. काही विक्रेते स्वतंत्र माहिती पुस्तकात छापतात, तर काही विक्रेते वितरक वर्षाच्या सुरुवातीला कॅलेंडर मोफत वाटत असतात. त्यावर ती आपली जाहिरात छापते, ती वर्षभर ग्राहकांच्या समोर राहते. या माध्यमाची व्याप्ती मोठी आहे, तसेच त्यात गतिमानता माध्यमाचे काही दोषही आहेत. उदाहरणार्थ अल्प आयुष्य, वारंवार संपर्क नाही, लक्ष न जाण्याची भीती, कागदाचा दर्जा, निरीक्षणासाठी निरुपयोगी इत्यादी. तसेच किरकोळ व्यापारी जाहिरातीच्या या माध्यमाचा अधिक वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं माध्यम आहे प्रक्षेपण माध्यम. तर प्रसारण माध्यम जे आहे, आपलं कार्यक्रम सरकारी परवानगी घेऊन प्रक्षेपित करीत असतात. माध्यमामध्ये रेडिओ होतो, टी व्ही, टेलिव्हिजन, इंटरनेट, चित्रपट, ध्वनी चित्रफित वगैरे. या माध्यमामध्ये वेळ, जागा विकली जाते. ही वेळ प्रसारणातील कार्यक्रमाच्या दरम्यानची असते. इंटरनेट ही जागा पुरवते. प्रक्षेपण माध्यमे अत्यंत प्रभावी, व्यापक, आकर्षक, लोकप्रिय असतात. भारतात रेडिओची सुरुवात 1927 मुंबई व कलकत्ता या 2 खाजगी प्रक्षेपण केंद्रांनी झाली. 1930 सरकारने रेडिओ माध्यम ताब्यात घेतले. सध्या FM सारखी काही खाजगी केंद्रे कार्यरत आहेत. भारतात सन 1959 प्रायोगिक तत्त्वावर दूरदर्शन सेवेची सुरुवात झाली. 1965 पासून नियमित सेवेला प्रारंभ झाला. सध्या तिची प्रचंड व्याप्ती असलेली पाहायला मिळते. अनेक चॅनेल्स कार्यरत आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळे चॅनेल्स आहेत. दूरदर्शनवरती जाहिरात, आकर्षक, दृश्य, ध्वनी, रंग, हालचाल
याचा कल्पनाविष्कार असते. इंटरनेट हे एक माध्यम अतिशय लोकप्रिय बनलेले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक ॲप्लिकेशन्स निर्माण होऊन त्याद्वारे जाहिरातीचा एक नवीन मार्ग उपलब्ध झालेला आहे. चित्रपटाच्या विविध दृश्यातून प्रत्यक्ष जाहिराती सादर केल्या जात असतात. आता याच्यामध्ये बाह्य माध्यमं आहेत. बाह्य माध्यमाची जाहिरात हे जाहिरातीचं सर्वात जुनं माध्यम आहे. प्राचीन काळात रोम आणि ग्रीसमध्ये या चिन्हाचा वापर जाहिरातीसाठी विशेषतः व्यापारी संस्थेचे ठिकाण दर्शवण्यासाठी केला गेल्याचे आढळते. त्या काळातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या इमारतीच्या बाहेर आणि मार्गावर चिन्हाचा वापर केला. आजच्या बाह्य जाहिराती म्हणजे प्राचीन पद्धतीची सुधारित आवृत्ती असं म्हणता येईल आपल्याला. बाह्य जाहिरातीमध्ये मग पोस्टर्स येतात, डिजिटल येतात, विद्युत पाट्या, फलक, वाहनावरील जाहिराती वगैरे वगैरे. बाह्य जाहिरात माध्यमे ही कोणत्याही जाहिरातदाराला वापरता येतात. भारतात बाह्य जाहिरातीवरील खर्चाचे एकूण जाहिरातीचे असणारे खर्चाचे प्रमाण 5 ते 6% इतके आहे. बाह्य जाहिरात अत्यंत मोजक्या शब्दात मोजक्या ठिकाणी केलेल्या आढळतात. पोस्टर्स, डिजिटल, विद्युत पाट्या या बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मोठे चौक अशा ठिकाणी उंचावर बसवलेले असतात. वस्तूचे मोठे चित्र, मोजके शब्द, भडक रंग याच्यामुळे या जाहिराती अत्यंत प्रभावी बनवतात. या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. विशिष्ट भौगोलिक प्रदेशात जाहिरात करण्यासाठी हे माध्यम आपल्याला उपयोगी ठरू शकतं. आता ही 3 माध्यमं सोडून चौथं माध्यम जे आहे ते इतर माध्यमं. वरील माध्यमाशिवाय जाहिरातीसाठी इतर काही मार्गांचा अवलंब केला जातो. यामध्ये शोरूम्स, फॅशन शो, एक्झिबिशन्स, प्रत्यक्ष जाहिरात, विशेष जाहिरात वगैरे वगैरे. किरकोळ व्यापारी विविध शोरूम्स निर्माण करतात. या ठिकाणी विविध पद्धतीने जाहिरात केली जाते. सजावट, फलक, विद्युत जाहिरात, स्त्री पुरुषांचे शोभिवंत पुतळे इत्यादी वगैरे. आता ही सजावट कायमस्वरूपी व विशिष्ट प्रसंगी केलेली असते. किरकोळ व्यापारी हा सजावटीचा खर्च स्वतः करतात. उदाहरणार्थ आईस्क्रीम विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना कंपनी रेफ्रिजरेटर मोफत पुरवते. सध्या किरकोळ दुकानात ही सजावटीचे महत्त्व वाढलेले आहे. ही सजावट दुकानाच्या आतील व बाहेरील भागात केली जाते. स्वयंसेवा पद्धतीने वस्तू खरेदीच्या पद्धती निर्माण झाल्याने दुकानदार ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी योग्य सजावट आणि आकर्षक पद्धतीने जाहिरात मोबाईल मांडणी करतात. वस्तू ग्राहकांच्या नजरेस रस्त्याने येताना जाताना पडत असल्यामुळे खरेदीची आठवण करून देतात. तसेच इतर माध्यमातून दिलेल्या संदेशाचा पाठपुरावा करतात. अनेक कंपन्या वस्तूच्या जाहिरातीसाठी फॅशन शो असतील, एक्झिबिशन असतील, जत्रा असं यांचंसुद्धा आयोजन करत असतात. ग्राहक अशा माध्यमांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्यक्ष जाहिरातीमध्ये जाहिरातीचं साहित्य घरोघरी फिरून वाटलं जातं. येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटले जाते. विशेष जाहिरातीमध्ये जाहिरातदार जाहिरात संदेश, नाव, चित्रपट इत्यादी छापलेली जाहिरात एखादी दैनंदिन उपयोगाची भेटवस्तू म्हणून देतात. सण, उत्सव, नवीन वर्ष, विशेष प्रसंगी भेटवस्तूचे वितरण केले जाते. डायरी, पेन, पाकिट, घड्याळ, पिशवी इत्यादी काही वस्तूसुद्धा या अनुषंगाने भेट दिल्या जातात. तर ही जाहिरात जी आहे ना, हे अतिशय मोठं आणि प्रभावी माध्यम असं आहे की ते वस्तूंच्या विक्रीसाठी ग्राहकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतं. ग्राहकांनी ती वस्तू खरेदी करावी म्हणून सुद्धा जाहिरात आपल्याकडं इफेक्टिव्ह असलेली दिसून येते. तर हा एक विक्रयवृद्धीचं साधन जाहिरात हा मुद्दा आपण इथं संपवतो आहे. तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचं आपलं व्याख्यान आहे ते आपण या ठिकाणी थांबवूया.